काळभैरवांना कोतवाल का केलं गेलं हे आपण मागच्या पॉडकास्टमध्ये बोललोय. त्यांना ब्रह्महत्येचं पातक लागलं होतं. ज्या वेळेस कोण श्रेष्ठ या वादामध्ये ब्रह्माजींचं आणि शंकरांचं एक थोडंसं चर्चा वादाकडे चालली होती, तेव्हा शंकर ओपले होते आणि त्याच्यातनं अग्नीतनं काळभैरवांचा जन्म झाला. त्यांनी डाव्या हाताच्या करंगळीच्या नखाने ब्रह्मांचं चौथं मुख कापलं होतं. ते कापलेलं शिर काळभैरवांच्या हाताला चिकटून राहिलं होतं. मग आता त्यांनी शंकराला विचारलं की हे तर मला ब्रह्महत्याच झाली ना, प्युअर ब्रह्महत्याच. बरोबर. ब्रह्महत्या झाली तर ब्रह्महत्येचं मला निवारण कसं होतं? शंकर त्यांना म्हणतात की तिन्ही लोकांमध्ये तू फिर आता, आकाश, पाताळ आणि पृथ्वी. तर मग त्याच्यामध्ये जिथे कुठे तुला तुझं हे शिर हातावेगळं होईल तिथे तू स्थायिक हो. मग ते शंकराने सांगितल्याप्रमाणे सगळीकडे जातात, सगळीकडे फिरून येतात आणि काशीमध्ये प्रवेश केल्यावरती एका ठिकाणी त्यांच्या हातातून ते शिर आपोआप गळून पडतं. तिथे एक शिवलिंग प्रकटलं, त्याला अविमुक्तेश्वर म्हणतात. मी मागच्या वेळी सांगितलं अवि म्हणजे पाप. तर पापमुक्ती जिथे साक्षात काळभैरवांच्या ब्रह्महत्येच्या दोषातनं ज्यांची मुक्तता झाली ते अविमुक्तेश्वर महादेव तिथे आहेत, जिथे काळभैरवांच्या हातातून शिर आपोआप गळून पडलं. आणि मग त्याच्यामुळे त्यांना मग ते म्हणले की अरे तू आता इथे आहेस, आता तू इथेच तुझी आराधना उपासना चालू ठेव आणि तुला कोतवाल म्हणून इथे काशीचं आपण करूयात. आणि मग कारण तू इथे आता आलायस तर तुझ्या रूपाने इथे या सगळ्या क्षेत्राचं रक्षण होईल. ओके. म्हणून मग काळभैरवांना काशीचे कोतवाल असे आपण म्हणतो. म्हणजे शंकरांनी आपल्याला त्यांना तशी पदवी पाहिली. आतापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर खाली सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर सबस्क्राईब करा. जर तुम्ही इंस्टाग्रामवर बघता तर फॉलो करा आणि पूर्ण पॉडकास्ट बघायचा असेल तर आमचा कॉस्मोस्टार मीडिया यूट्यूब चॅनलवर नक्की बघा.